डे 16 GSTR-1 भरताना होणाऱ्या 10 सामान्य चुका आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही जीएसटी रिटर्न भरत असाल आणि तुम्हाला जीएसटीची नोटीस आली, GSTR-1 आणि 3B मिसमॅच झालंय आपल्याकडनं, कस्टमर कडून काही कंप्लेंट आहे, याचा त्रास होत असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. कारण आज आपण पाहणार आहोत GSTR-1 भरताना होणाऱ्या 10 सर्वात कॉमन चुका, ज्या 90% लोक अननोईंगली करतात. आणि एक छोटी चूक मोठा जीएसटी प्रॉब्लेम, हे तुम्हाला आज कळेल. चला तर मग सुरुवात करूया. GSTR-1 म्हणजे काय? मित्रांनो, GSTR-1 म्हणजे सेल्स रिटर्न. यामध्ये आपण दाखवतो B2B सेल्स, B2C सेल्स, एक्सपोर्ट, क्रेडिट डेबिट नोट्स, नील आणि एक्झाम सेल्स. GSTR-1 मधला डेटा डायरेक्ट कस्टमरच्या GSTR-2B मध्ये जातो. म्हणजेच तुमची चूक कस्टमरचा ITC ब्लॉक. आता पाहूया कॉमन मिस्टेक्स. चूक क्रमांक 1, रॉंग GSTIN. सर्वात मोठी आणि सर्वात कॉमन चूक म्हणजे कस्टमरचा GSTIN चुकीचा टाकणे. उदाहरण, एक डिजिट मिस झाला किंवा स्टेट कोड चुकीचा, याचा रिझल्ट काय होतो? कस्टमरला ITC मिळत नाही. फोन कॉल्स, ईमेल्स, रिलेशनशिप खराब होते. त्याचं सोल्युशन काय? GSTIN नेहमी इनवॉइस प्रमाणे आणि GST पोर्टलला दोन्हीकडून व्हेरीफाय करा. चूक क्रमांक 2, इनवॉइस डेट चुकीची. खूप वेळा असं होतं, इनवॉइस मार्च महिन्याचा असतो पण GST-1 एप्रिलमध्ये दाखवला जातो. यामुळे मंथ मिसमॅच होते, टर्नओव्हर डिफरन्स होतो आणि डिपार्टमेंट क्युरी निर्माण होते. याचं सोल्युशन, इनवॉइस डेट आणि रिटर्न मंथ दोन्ही मॅच असले पाहिजेत. चूक क्रमांक 3, B2B आणि B2C गोंधळ. मित्रांनो, ही चूक खूप लोक करतात. GSTIN असलेल्या पार्टीला B2B मध्ये टाकणे किंवा विदाउट GSTIN सेल्स B2B मध्ये टाकणे. त्यामुळे काय होतं? रिपोर्ट चूक होते, रिपोर्टिंग चुकीचं होतं, ITC मिसमॅच होतो. सिंपल रूल लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. GSTIN म्हणजे B2B आणि GSTIN नाही म्हणजे B2C. चूक क्रमांक 4, GST रेट चुकीचा. 5% ऐवजी 12%, 12% ऐवजी 18%. हे का होतं? HSN कोड व्हेरीफाय न केल्यामुळे. याचा रिझल्ट काय येतो? तर शॉर्ट टॅक्स, एक्सेस टॅक्स, इंटरेस्ट आणि ऍडजस्टमेंट. याचा सोल्युशन काय आहे? तर HSN कोड व्हेरीफाय करा, रेट चार्ट अपडेट ठेवा. चूक क्रमांक 5, IGST वर्सेस CGST आणि HGST. इंटरस्टेट सप्लाय असूनही CGST आणि HGST लावले जाते. उदाहरण, महाराष्ट्रातनं गुजरातला जेव्हा आपण व्यवहार करतो तरीही CGST आणि HGST बिलामध्ये लावले जाते. त्याचा रूल काय आहे? स्टेट वेगळा म्हणजे IGST, स्टेट सेम म्हणजे CGST आणि HGST. ही चूक केल्यास अमेंडमेंट करावी लागते. चूक क्रमांक 6, नील एक्झाम
सेल्स विसरणे. एक्झाम सेल्स म्हणजे मिल्क, एज्युकेशन, हेल्थ केअर, स्पेसिफिक या ज्या गोष्टी एक्झाम सेल्समध्ये येतात, ही सेल्स दाखवली नाही तर टर्नओव्हर आपला मिसमॅच होतो, नोटीस येऊ शकते. सोल्युशन काय आहे? तर नील एक्झाम नॉन जीएसटी वेगळ्या सेक्शनमध्ये दाखवा. चूक क्रमांक 7, क्रेडिट आणि डेबिट नोट न दाखवणे. सेल्स रिटर्न झाला, डिस्काउंट दिला, रेट डिफरन्स झाला, पण क्रेडिट नोट GSTR1 मध्ये नाही. रिझल्ट जीएसटी लायबिलिटी चुकीची, कस्टमर ITC मिसमॅच. सोल्युशन क्रेडिट नोट, डेबिट नोट योग्य मंथमध्ये डिक्लेअर करा. चूक क्रमांक 8, ॲडव्हान्स रिसिप्ट विसरणे. ॲडव्हान्स घेतला पण GSTR1 मध्ये टॅक्स दाखवला नाही. शॉर्ट पेमेंट इंटरेस्ट लागतो. त्याचं सोल्युशन ॲडव्हान्स रिसिव्ड, डिक्लेअर, टॅक्स पे करा. चूक क्रमांक 9, अमेंडमेंट वेळेत न करणे. चूक कळली पण नंतर बघू म्हणून सोडली तर त्याचा रिझल्ट मिसमॅच वाढतो, कस्टमर अनहॅपी होतो, नोटीस रिस्क वाढते. त्याचं सोल्युशन नेक्स्ट GSTR1 मध्ये इमिजिएटली अमेंड करा. चूक क्रमांक 10, GSTR1 वर्सेस GSTR3B मॅच न करणे. ही सर्वात डेंजरस चूक आहे. GSTR1 मध्ये सेल्स जास्त, 3B मध्ये टॅक्स कमी, ऑटोमॅटिकली नोटीस स्क्रुटिनी निघू शकते. सोल्युशन फाईल करण्याआधी GSTR1 वर्सेस GSTR3B जरूर रिकन्सिलिंग करा. मित्रांनो, GSTR1 ही खूप सेन्सिटिव्ह रिटर्न आहे. एक छोटी चूक, मोठा GST प्रॉब्लेम. जर तुम्ही बिझनेस ओनर, अकाउंटंट, GST प्रॅक्टिशनर असाल तर ॲक्युरेसी हीच सेफली आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा. GST, टॅली, अकाउंटिंगसाठी चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GSTR3B फायलिंग लाईव्ह प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये. थँक्यू.